या संदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत। दुसरं, शाळा इंग्रजी असो हिंदी असो कुठली असो त्यांना मराठी शिकवावं लागेल याची सक्ती आपण केलेली आहे। ती सक्ती योग्य प्रकारे ते पालन करतायत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे। या संदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो आहोत। त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे। लवकरच सुटणार आहे, तो चाललाय त्याच्या संदर्भात चर्चा, पण लवकरच सुटेल। काल जळगावमध्ये पोलिसांचं अपहरण हा प्रकार घडलेला आहे। पोलिसांना काल अपहरण उमरठी गावामध्ये केलं। असं आहे की मध्य प्रदेशचा जो आपला लगतचा भाग आहे या ठिकाणी काही इलिगल ॲक्टिव्हिटीज चालल्यात असं आपल्या लक्षात आलं। त्यामुळे आपल्या पोलिसांनी एक ट्रॅप टाकला होता। तो ट्रॅप टाकल्यानंतर त्यांना पकडायचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी अधिक संख्येने त्याच्यावर हल्ला केला आणि एका आपल्या पोलिसाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीला आपण पकडलं होतं। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपण पोलिसही आपला सोडवलेला आहे आणि आपण मध्य प्रदेश पोलिसांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे इलिगल ॲक्टिव्हिटी तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावरही शेवटी ते जे काही शस्त्रबिस्त्र बनतात ते आपल्याकडे देखील येतात। त्यामुळे त्या संदर्भात कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न चालला आहे। असं आहे की कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही आहे। लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे। पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाही आहे। शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत। एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही। शेवटी सुरेश धसांनी देखील हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करतायत। आता काही लोकांना ते पुढाकार का घेत आहेत यामुळे पोटात दुखतंय त्यामुळे ते टीका करतात। 2 तास ईडी आमच्या ताब्यात द्यावी अशा सुद्धा शिवसेनेचे असं राऊत म्हणतात। अरे मूर्खांना मी उत्तर देत नाही, तुम्हाला माहिती आहे तरी विचारता। हे अतिशय चांगलं सेवालाल महाराज जे आमच्या बंजारा समाजाचं दैवत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये सेवालाल महाराजांचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे एक मला असं वाटतं गाणं त्या ठिकाणी रिलीज झालेलं आहे। ते समाजातल्या सगळ्याच म्हणजे केवळ बंजारा समाज नाही सगळ्यांनाच ते आवडलेलं आहे। शेवटी एक प्रकारे आपल्या गुरूंच्या प्रती संतांच्या प्रती आणि ईश्वराच्या प्रती ती आराधना आहे। अरे त्याच्यावर त्या दिवशीच बोललो, रोज थोडी